काटा जरी पोचला तर आई चरणाला वेदना होत, आई धडपडत पळत येते. परंतु आमच्या राजमाता आई जिजाऊ आपला स्वतःचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाकडे जात आहे, काय वाटत असेल. परंतु आमची आई सुद्धा राष्ट्रमाता अशीच म्हणत नाही, तर आईने सुद्धा आपल्या मुलाला जाण्यासाठी काळजावरती दगड. छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण एकत्र का येतोय? प्रत्येक परिसरामध्ये एकत्र येण्यासाठी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आपण वारंवार का सांगतोय? कारण कालाय तस्मै नमः. काळ बदललेला आहे. आपण जरी छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात राहत असलो तरी या ठिकाणी शहरातील लोक सुशिक्षितच राहतील किंवा सुशिक्षित असतील असं नाही, तर इतिहास काळात ज्याप्रमाणे संकट समाजावरती, रयतेवरती, सर्वसामान्य गोरगरीब जनतेवरती होती, तशीच संकट आता आली की काय असं वाटायला लागलेलं आहे. असंख्य घडणाऱ्या घटना अत्यंत विचित्र आहे, मन हेलावून टाकणारे आहे. त्यामुळे कुठेतरी एकमेकांचं सहाय्य झालं पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखात आपण सहभागी झालो पाहिजे. कुणाला काही पीडा, कुणावरती काही आपत्ती आली तर त्याच्या दुःखात तो एकटा न राहता आपण सर्वच आहोत असं त्या व्यक्तीला जाणीव झाली पाहिजे. ही आणि कुठेतरी खेड्यातून शहरात राहायला आल्यानंतर त्या शहरात सुद्धा आपल्याला त्या खेड्यासारखं वातावरण बनवायचं आहे. म्हणून आपापल्या परिसरामध्ये सर्वांनी प्रयत्न करावेत, सर्वांना सहभागी करून घ्यावं, ही सर्वांना नम्र विनंती.